Yes or no? Yes, ma'am. Yes, ma'am. So we have completed the open circuit part. Please join the meeting lecture class. Tell your friends. By the time. What do you mean by open circuit? Arshad Bansode. Arshad Bansode. Swati Ambule. Swati Ambule, roll number 1. What do you mean by open circuit? Pallavi. Yes, ma'am. What do When there is a break in any part of circuit, that part is called open circuit. what happens when open circuit take place? No current flow through the open circuit. No current flow through the. Okay. Mayuri Mai. Mayuri. Yes, ma'am. Mayuri. What is in parallel circuit, in short circuit, when the open circuit take in series circuit, when open circuit take place, whether the total current becomes zero. Yes, ma'am. Total current 0 in Total series. current becomes zero. So after that, the voltage drop across the, if suppose in a series circuit, I have given the example, that is there are 3 resistors R1, R2 and R3. They are connected in series and R2 terminal is open. So when you apply the voltage, total voltage, suppose 5 volts. So the voltage drop across R1 and R3. What will be the voltage drop across R1 and R3? As the current is 0, what is the voltage drop across R1 and R3? 0. 0. सो जेवढं तुम्ही व्होल्टेज अप्लाय करता आहात, समजा 5 व्होल्ट, ते कुठं मिळते तुम्हाला? R2. R2.
R2 च्या अक्रॉस मिळतंय, जिथं ओपन टर्मिनल आहे तिथे मिळतंय. ओके. सानिका पाटील. सानिका पाटील. वाघमोडे. Yes, ma'am. वाघमोडे, शॉर्ट सर्किट म्हणजे नक्की काय हो? Low resistance. म्हणजे त्या सर्किटचा रेझिस्टन्स काय होतो? Zero असतो. सर्किटचा रेझिस्टन्स, शॉर्ट सर्किट जिथं झालेला आहे त्या सर्किटचा रेझिस्टन्स काय होतो? कमी होतो. ओके. मग सर्किट रेझिस्टन्स जर कमी झाला तर काय होतं त्या सर्किट मध्ये? एक्सेस करंट फ्लो होतो. करंट एक्सेस होतो. Increase होतो. होतो. ओके. मग करंट इन्क्रीज झाल्यानंतर नॉर्मल कंपोनंटला काय होतं? डॅमेज होतं. Damage होतं. ओके. किंवा ते गरम होऊ शकतात हाय करंट फ्लो झाला की. ओके. मग मला सांगा आता शॉर्ट सर्किटचे टाईप कुठले कुठले बघणार आहेत आपण आता? Short circuit in series, dead short circuit in series circuit. आता आपण ओपन सर्किट मध्ये टाईप कुठले बघितले होते? सोनाली सुतार. Open circuit in a series आपण circuit, type कुठले बघितले? open circuit in a series circuit, and open circuit in a parallel circuit. ओपन सर्किट इन पॅरलर मध्ये नक्की काय बघितलं आपण? Current will not flow through the open circuit. ओपन सर्किट तिथे कुठे झालंय ओपन सर्किट? R3. मग आता R3 ला जर ओपन झालं असेल तर कुठला करंट झिरो होतो? I3 करंट झिरो होतो. टोटल करंट झिरो होतो का? नाही. नाही, टोटल करंट झिरो होत नाही. ओनली I3 करंट झिरो होतो. मग टोटल करंट आता कंडिशनला ओपन सर्किट झाल्यानंतर टोटल करंट हा काय आहे? कमी आहे ऍज कम्पेअर टू नॉर्मल करंट. Normal. टोटल करंट आता किती आहे? I1 प्लस I2. आणि अगोदर जर ओपन सर्किट झालं नसेल तर करंट काय होता? I इज इक्वल टू I1 प्लस I1 plus I2 I2. plus I2. म्हणून टोटल करंट ओपन सर्किट झाल्यानंतर कमी आहे ऍज कम्पेअर टू पहिली कंडिशन, नॉर्मल कंडिशन. ओके. मग आता शॉर्ट सर्किट. शॉर्ट सर्किट आपण बघितलेला आहे, कन्सेप्ट बघितलेला आहे. शॉर्ट सर्किट म्हणजे इथं मी दाखवलेलं आहे तुम्हाला की हे सिंपल शॉर्ट सर्किट आहे तुमचं. कन्सिडर अ सिंपल इलेक्ट्रिक सर्किट. इथं काय आहे? अनवॉन्टेड पाथ ड्रॉ केलेला आहे. अनवॉन्टेड पाथ यामुळे काय होणार आहे? ते शॉर्ट झालेलं आहे. म्हणजे तिथला जो रेझिस्टन्स आहे तो या सर्किट मधनं काढून टाकलेला आहे. म्हणजे तुमचा या सर्किट मधला पहिला रेझिस्टन्स किती होता सिरीज मध्ये? R1 प्लस R2 प्लस R3. तर आता R2 कमी झालेला आहे त्यामुळे आता रेझिस्टन्स किती आहे? R1 प्लस R3 आहे. ओके. मग या R2 ब्रांच मध्ये करंट फ्लो होतोय का? तो काढून टाकलेला आहे त्यामुळे त्या करंट फ्लो होत नाही. नो. मग जेव्हा तुम्ही शॉर्ट सर्किट झालेला आहे तेव्हा काय होणार आहे? रेझिस्टन्स ऑफ द सर्किट कमी होतो आणि त्यामुळे ऍज अ रिझल्ट करंट ग्रेटर दॅन नॉर्मल फ्लो which can cause the damage to the remaining component R1 and R3. आणि शॉर्ट सर्किट कशामुळे झालेला आहे? इन्सुलेशन फेल्युअर मुळे झालेला आहे. ओके. मग आता आपण टाइप बघणार आहोत, कन्सेप्ट ऑफ शॉर्ट सर्किट. सो व्हॉट आर द टाइप ऑफ शॉर्ट सर्किट? शॉर्ट सर्किटचे दोन टाइप आहे. तसंच पॅरलल ओपन सर्किटचे जसे होते तसेच. शॉर्ट सर्किट इन सिरीज सर्किट अँड शॉर्ट सर्किट इन पॅरलल. तर आता सिरीज सर्किट मध्ये त्यामध्ये अजून दोन टाइप येत आहेत, पार्शल शॉर्ट इन सिरीज सर्किट आणि डेड शॉर्ट इन सिरीज सर्किट. आणि शॉर्ट सर्किट इन पॅरलल सर्किट मध्ये पार्शल शॉर्ट इन अ पॅरलल सर्किट आणि डेड शॉर्ट इन पॅरलल सर्किट. हे लिहून घेतलंय ना तुम्ही? Yes, ma'am. Okay. Yes, ma'am. Now we will go for one type. So see here, short circuit in series circuit.
पार्शल शॉर्ट सर्किट म्हणजे अगोदरच आपली जी डायग्राम आपण घेतलेली आहे, R1, R2 आणि R3 हे कनेक्ट केलेले आहेत सिरीज मध्ये. टोटल व्होल्टेज तुम्ही अप्लाय केलेला आहे आणि इथं शॉर्ट सर्किट झालेला आहे ए आणि बी ला. मग ए आणि बी ला जेव्हा शॉर्ट सर्किट झालेला आहे तेव्हा हा R2 रेझिस्टन्स म्हणजे काय आहे, सर्किटचा सगळा रेझिस्टन्स हा काय आहे त्या शॉर्ट सर्किट मध्ये कमी झालेला नाही, फक्त एकच रेझिस्टन्स झालेला आहे. एक म्हणजे काय म्हणू शकतो आपण, थोडासा रेझिस्टन्स. तिन्ही रेझिस्टन्स पैकी थोडा रेझिस्टन्स कमी झालेला आहे, म्हणजेच आपण थोड्याला काय म्हणतो इंग्लिश मध्ये, पार्शल. ओके, म्हणून पार्शल शॉर्ट सांगितले इथे. पार्शल रेझिस्टन्स रिमूव्ह केलाय त्यामुळे तिथं पार्शल शॉर्ट झालेला आहे. मग पार्शल शॉर्ट झाल्यानंतर काय होतं इथं लिहिलेलं आहे, अन अनवॉन्टेड लो रेझिस्टन्स पाथ. म्हणजेच काय, AB हा लो रेझिस्टन्स पाथ आहे, R2 रिमूव्ह केलेला आहे, लो रेझिस्टन्स केलेला आहे AB ने, and has eliminated R2 from the circuit. Therefore, the circuit resistance decreases and the circuit current become greater than normal. त्यामुळे रेझिस्टन्स डिक्रीज झालेला आहे आणि त्यामुळे इथलं वाहणारा करंट हा काय आहे, नेहमीपेक्षा जास्त फ्लो होतो आहे. आलं का लक्षात? येस मॅम. ते आपण अगोदरच बघितलेलं आहे. ओपन सिरीज शॉर्ट सर्किट जेव्हा आपण एक्सप्लेन करतो आहे तेव्हाच बघितलेला आहे. खरं तो एक पार्ट आपण सिरीज मध्ये पण बघणार आहोत, पार्शल शॉर्ट झालेला. आता डेड शॉर्ट बघा. डेड शॉर्ट, आता हे अनवॉन्टेड पाथ ऑफ लो रेझिस्टन्स कुठे आलेली आहे, रेझिस्टन्सच्या सगळ्या रेझिस्टन्सच्या अलीकडे आलेली आहे, म्हणजे बॅटरीच्या जवळ. AB पाथ इथे दाखवलेला आहे. या AB पाथ मुळे AB च्या पलीकडचे रेझिस्टन्स कुठले कुठले आहेत, R1, R2 आणि R3. म्हणजे हा अनवॉन्टेड पाथ काय आहे, अनवॉन्टेड लो रेझिस्टन्स पाथ AB काय झालेला आहे, हॅज रिमूव्ह द रेझिस्टन्स R1, R2 आणि R3 फ्रॉम द सर्किट. Therefore the circuit, आता रेझिस्टन्स काय आहे सर्किटचा, सगळेच रिमूव्ह केलेले आहेत, त्यामुळे त्याला म्हणतात डेड शॉर्ट. त्यामुळे या रेझिस्टन्स काय आहे या सर्किटचा झिरो झालेला आहे, त्यामुळे त्याला डेड शॉर्ट म्हणतात. रेझिस्टन्स त्या सर्किटचा झिरो होतो. अँड therefore the circuit become extremely high. म्हणजे काय, सर्किट करंट लिहायचं इथं, सर्किट करंट बिकम्स व्हेरी हाय. आणि त्यामुळे तिथं काय आहे, फायर किंवा एक्सप्लोजन होण्याची शक्यता असते. एक्सप्लोजन किंवा फायर होण्याची शक्यता असते आहे. त्यामुळे डेड शॉर्ट हे काय आहे, डेड शॉर्ट जेव्हा झालं तेव्हा फायर आणि एक्सप्लोजन होऊ शकतं आहे. तसंच सिरीज सर्किट मध्ये काय आहे, फक्त करंट इन्क्रीज होतो आहे आणि नॉर्मल कंपोनंटला इजा डॅमेज होऊ शकत आहेत किंवा ते गरम होऊ शकतात. लक्षात आलेलं आहे का? Yes, ma'am. Okay, so this is the difference between partial short in a series circuit and dead short in a series circuit. Okay, so write down that much part. आलं का लक्षात सगळ्यांना? येस मॅम. Okay, where are the boys? आज girls and काल boys. Yes, ma'am. Boys आहेत का नाही present? Yes. आहे. Okay, write down.
Finish. No, ma'am. So AB path arrow दाखवू शकता तुम्ही अनवॉन्टेड पाथ. किंवा दुसऱ्या एका कलरनी तुम्ही हे करू शकता. पेन्सिलने ड्रॉ करू शकता फिगर आणि पेननी AB पाथ ड्रॉ करू शकता. झालेला आहे. हो मॅम. ओके. सगळ्यांचं 1 minute. Over, ma'am. okay. Now the next is short circuit in parallel circuit. So here the partial short in parallel circuit and dead short in parallel circuit. आता एक तर ऐका ना तुम्ही शॉर्ट जेव्हा दाखवत आहात तेव्हा काय आहे वी कॅन शो बाय लाईन ऑल्सो अनवॉन्टेड पाथ दॅट इज AB असं पण दाखवू शकता. किंवा दुसरी एक पद्धत काय आहे जिथं शॉर्ट झालेला आहे आता या R3 ब्रांच मध्ये शॉर्ट झालेला आहे तिथं काय R3 ब्रांच मध्ये शॉर्ट झालेला आहे मग तिथं काय करायचं आहे असं तुम्ही एक पॉइंट स्टार्ट करून दुसरा जो आहे B पॉइंट एन केला तरी चालतो असं गोल केलं तरी चालतं आहे. ओके. सो दिस इज ऑल्सो वन टाइप ऑफ यू कॅन शो बाय व्हॉट दॅट इज द शॉर्ट सर्किट. असं पण तुम्ही शॉर्ट सर्किट ड्रॉ करू शकता. ओके. दॅट इज म्हणजे काय या R3 ब्रांच काय केलेला आहे R3 ब्रांच या थर्ड ब्रांच मधला रेजिस्टन्स काय केलेला आहे रिमूव्ह केलेला आहे. हे पण शॉर्ट सर्किट तुम्ही दाखवू शकता. ओके. मग आता हे पार्शल शॉर्ट इन अ पॅरलल सर्किट म्हणजेच काय इथे R1 R2 आणि R3 हे पॅरलल मध्ये कनेक्ट केलेले आहे अक्रॉस द व्होल्टेज V. त्यापैकी शॉर्ट कुठं झालेला आहे R3 ला शॉर्ट झालेला आहे A आणि B. R3 त्यातला रिमूव्ह केलेला आहे. सो हिअर पार्ट रेजिस्टर R3 इज गेट शॉर्टेड म्हणजे R3 शॉर्ट केलेला आहे. सो द टोटल रेजिस्टन्स इज डिक्रीज. का डिक्रीज झालेला आहे टोटल रेजिस्टन्स शॉर्ट झाल्यामुळे. टोटल रेजिस्टन्सचा फॉर्म्युला काय आहे पॅरलल सर्किट मध्ये पॅरलल सर्किट मध्ये V सेम असतो. I is equal to I1 Huh? plus I2. हॅलो मॅम रेजिस्टन्सचा का करंटचा काय रेजिस्टन्सचा का करंटचा रेजिस्टन्स काय रेजिस्टन्सचा का करंटचा रेजिस्टन्सचा टोटल रेजिस्टन्सचा फॉर्म्युला मी शॉर्ट सर्किट शॉर्टचं काय विचारत नाही. एक पॅरलल सर्किट घ्या 3 रेजिस्टर पॅरलल मध्ये कनेक्ट केलेले आहेत तर मला टोटल रेजिस्टन्सचा फॉर्म्युला काय येईल R1 R2 R3 आपण R1 म्हणजेच काय आपण म्हणू शकतो
1 upon RT is nothing but 1 upon R1 plus 1 upon R2 plus 1 upon R3 असं म्हणू शकतो का? येस मॅम. झालंय का तुम्हाला तो Yes. 12वीत? Yes, Yes. Total resistance that is 1 upon RT is nothing but 1 upon R1 plus 1 upon R2 plus 1 upon R3. हा तुमचा व्हॅल्यू, ही तुमची व्हॅल्यू आहे टोटल रेजिस्टन्सची. ओके, मग त्यातला जर R3 रिमूव्ह केला तर तुमचा टोटल रेजिस्टन्सची व्हॅल्यू काय येणार आहे? 1 upon R1 plus 1 upon R2. ओके, दॅट इज इट इज इक्वल टू 1 upon RT. मग RT ची किंमत काय येणार आहे? ती काय होती? टोटल रेजिस्टन्सची व्हॅल्यू ही डिक्रीज होती आहे. तुम्ही कॅल्क्युलेशन पुटअप करू शकता व्हॅल्यू. R1 1 ओहम घ्या, R2 2 ओहम घ्या, R3 3 ओहम घ्या आणि 1 upon RT कॅल्क्युलेट करा. 1 upon RT इज इक्वल टू 1 upon R1 प्लस 1 upon R2 प्लस 1 upon R3 आणि RT ची व्हॅल्यू फाइंड आउट करा. नंतर काय करा? R3 रिमूव्ह करा त्यातून. मग 1 upon RT इज नथिंग बट 1 upon R1 प्लस 1 upon R2 एवढंच राहते. मग RT ची व्हॅल्यू फाइंड आउट करा. मग तेव्हा लक्षात येईल तुम्हाला की काय होणार आहे? R3 टोटल रेजिस्टन्सची व्हॅल्यू काय होती? कमी होती. ओके, कारण की रेसिप्रोकल घेतोय आपण तिथं. 1 upon RT आहे, त्यामुळे RT ची व्हॅल्यू जेव्हा कॅल्क्युलेट करतो तेव्हा ती काय होतं? आपलं डिक्रीज होती. सो जर टोटल रेजिस्टन्सची व्हॅल्यू डिक्रीज झाली तर टोटल करंट काय होतो तुमचा? रेजिस्टन्स डिक्रीज झाला तर करंट काय झाला? Increase. डिक्रीज होतो आहे. टोटल करंट बिकम ग्रेटर दॅन द नॉर्मल करंट. हे झालं पार्शल शॉर्ट सर्किट इन पॅरलल सर्किट मध्ये. लक्षात येते काय काय होत आहे? पार्शल शॉर्ट इन पॅरलल सर्किट मध्ये R3 ब्रांच रिमूव्ह केलेली आहे. जर R3 ब्रांच रिमूव्ह केली तर पॅरलल सर्किट मध्ये जसं सिरीज सर्किट मध्ये रेजिस्टन्स कमी होतो, सिरीज सर्किट मध्ये R1 आणि R2 रेजिस्टन्स कमी ओनली राहतात आणि R3 रिमूव्ह केल्यानंतर त्याचा रेजिस्टन्स कमी होतो. इथं पण काय होत आहे? R3 शॉर्ट केल्यानंतर टोटल रेजिस्टन्सची व्हॅल्यू डिक्रीज होती. जर टोटल रेजिस्टन्सची व्हॅल्यू डिक्रीज झाली तर तुमचा टोटल करंट काय होतो? वाढतो. सेम इथं डेड शॉर्ट इन पॅरलल सर्किट. आता डेड शॉर्ट इन पॅरलल म्हणजे काय? R1 R2 आणि R3 पूर्ण रिमूव्ह केलेले आहेत. ओके, so all the load resistance are limited due to the low resistance path and therefore the circuit resistance become 0. इथं पण सेमच आहे, फक्त हे पॅरलल आहे, तिथं सिरीज आहे, सेमच आहे. ऍज अ रिझल्ट सर्किट करंट बिकम एक्स्ट्रीमली हाय. त्यामुळे करंट जास्त वाहतो आहे आणि तेच पुन्हा इथं फायर किंवा एक्सप्लोजन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे डेड शॉर्ट शक्यतो काय आहे? जास्त डॅमेज करता आहे ऍज कम्पेअर टू पार्शल शॉर्ट. ओके, Yes. the same is there, only the figure change is there. You can write down.
Finish. No. हो हर मॅम. ओव्हर मॅम. Uh, 5 to 10 minutes during time soon.
हॅलो हा कुठे अहो चिंकी काय करायचं काय पैसे दिले काल फोन आले आज पैसे तर अहो आता काय अजून लॉकडाऊन आहे घरातून बाहेर पडायचं ना होय दवाखान्यात आहे पण बरोबर आहे पण इथे आमच्या म्हातारी दवाखान्यातच आहे माझ्या दवाखान्यात माहिती आहे तुम्हाला अवघड आहे म्हणजे आता कसं असतं त्या अवघड आहे दवाखान्यात आहे कंडिशन आहे तुम्हाला मी काल बोलतो नाही आमची म्हातारी दवाखान्यात आहे आपण पैसे माझ्याकडे नको तुम्हाला द्यायला देवा पैसे पाहिजे ना द्यायला तुम्हाला घरातून बाहेर पडाय ना पैसे म्हातारी दवाखान्यात आहे म्यूट करा. आता ऍडजस्ट करणार आहे तुम्हाला म्हणते का केलं होतं तुम्ही किती वेळा भेट लागते गेलीच नाही अजून कसं आहे येजू भाऊला येऊन या काय अडचण नाही पण पैशासाठी येऊ नका पैसे नाही तिथं मिहिर म्यूट केलं नाही का? कधी कधी असं तुम्हाला कोणी दिलं तरी घ्यायचं मी तुम्हाला देऊन टाकेल थटणीवर नव त्या देशमुख दिना गाडी B56 चालू आहे मॅम. हा 56 रोल नंबरचा रोल नंबर 50 बघा. मी देत नाही मी काय तुम्हाला गाडी दिली असं बोलायचं सरळ तुम्ही 56 मॅम. 56 मॅम. सोडायचं काय अन्न असं असतं काय आपण त्यांना लय माग लागलं तसं मी म्हटलं एका मिनिटात काय अवघड जायचं काय करायचं एखादं बघायचं Okay, you can see my whiteboard. येस मॅम. मोठा होऊ शकतो का तुमचा? येस मॅम झूम केल्यावर होते. झूम केल्यानंतर तुम्हाला दिसते ना? हो मॅम. मग ती मी स्लाइड बंद करते आता ही इकडची. तुम्हाला ती खालची फिगर दिसते का? Yes. येस. So 1 point was remaining. आपण मला वाटते हे घेतलं होतं ओहम्स लॉ घेतला होता त्याच्या अगोदर ना इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय हे तुम्हाला सांगायला विसरले होते मी. व्हॉट डू यू मीन बाय इलेक्ट्रिक करंट? सगळ्यांना दिसते ना ते फिगर? येस मॅम. येस ऑर नो? येस मॅम. आवाज कट होतोय तुमचा. आवाज कट होतोय. आवाज कट होतोय. आवाजचं नाही फिगर तर दिसते ना? येस मॅम. ओके यू कॅन सी द फिगर. नाही दिसत मॅम. नाही दिसत मॅडम.
तुम्ही ते नाही दिसत मॅम. नाही दिसत. मॅक्झिमाइज केलं का? येस मॅम. आता दिसतेय का? नो मॅम. काजल तुम्ही काय केलं तुमच्या ह्याच्यामध्ये मोबाईल मध्ये? काजल येस मॅम. मॅम हा मॅम लॅपटॉपची स्क्रीन दिसते. लॅपटॉपची स्क्रीन दिसते आहे. मॅम दिसते आता. तुम्ही नाही ते मॅडम. जो कोणी window स्क्रीन आहे, दिसते. नाही दिसत मॅम. नाही दिसत मॅडम. डोंगर नाही. दिसते मॅडम फक्त काय नाही. दिसते काहीच नाही दिसत. तुम्ही ते जिथं माझं मॅम हा? मॅम कोणतं ती शेअर स्क्रीन ना लॅपटॉपची दिसते आणि जो माईक चालू करतो कोपऱ्यात त्याची स्क्रीन दिसते. मग ते तुमची स्क्रीन साईडला आहे सगळ्या. सगळ्यांना काय ते दिसत दिसतंय का? मॅडम. मग ते मोठं कसं करायचं ते मी बघते. डबल क्लिक करायचं मॅम त्यावर. मॅम ती पिन करायची स्क्रीन तुमची स्क्रीन राईट साईडला तुमची स्क्रीन आहे ह्या लॅपटॉपच्या स्क्रीनच्या. पिन मी केलंय, रिमूव्ह पिन केलं की. काल बघितलं तेव्हा झालं होतं फुल स्क्रीन म्हणून दिसतंय, खरं तर फुल स्क्रीन ऑप्शनच येईना झाले. मॅम दिसते. हा? मॅम दिसते. दिसते मॅम दिसतंय आता. आता दिसते का? येस मॅम. बट कोणी माईक ऑन केला की त्यांची स्क्रीन दिसते. कोणी बोलू नका, फक्त मॅमनी बोला म्हणजे दिसतंय. हा मॅम. Now you can see the figure. Figure दिसते का? येस मॅम. So one point was remaining, that is nothing but what do you mean by electric current? इलेक्ट्रिक करंट म्हणजे नक्की काय आहे? आता ही फिगर तुम्हाला दाखवलेली आहे मी. So okay, so here is nothing but that whatever this is nothing but a copper strip. Copper is a conductor. Okay, so this is a copper strip having large number of free electrons. ह्यामध्ये काय दाखवलेलं आहे? नेगेटिव्ह साइन ड्रॉ केलेली आहे आणि सर्कल केलेला आहे. सो दॅट इज नथिंग बट व्हॉट? Electrons, free electrons. So this is the flow of free electrons. How the flow of free electron is there? I will tell you. So this is the copper strip. Copper strip contains large number of free electron. This copper strip, it is connected to what? Positive terminal, and the second end it is connected to the negative terminal of the battery. हा काय आहे तुमचा? बॅटरी आहे. voltage which is supplying the voltage. हे पॉझिटिव्ह टर्मिनल आहे, हे निगेटिव्ह टर्मिनल आहे. And this is the large number of electrons. When you apply the DC voltage, what will happen? This is the negative electrons and this is the positive terminal. All negative electrons will attract towards what? The positive terminal. So how will be your flow of electron? From this side. जसं मी तुम्हाला पेन दाखवलेला आहे, पेनचे निळं टोक कुठं आहे? या साईडला आहे. So this is the flow of free electrons. The flow of free electrons will be from, it will be attracted toward the positive end of the battery. त्यामुळे हे सगळे कसे असणार आहेत तिथे दाखवलेले बघा. This will be the flow of free electrons. As the electron flow towards the positive terminal, opposite to that, the direction of the conventional current I is there. So how your current will flow? तुमचा करंट कसा फ्लो होणार आहे? पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. Positive to negative. That is opposite to the direction of electrons. So the current will flow from positive to negative terminal. So that current I have shown positive to negative terminal. So this is the direction of current. This I have shown the current direction. So the current is flowing from positive terminal to the negative terminal of the circuit. So how you are going to define the current?
करंटची अजून Flow of electrons from करंट इज नथिंग बट flow of electrons current, it is equal to what? That is rate of flow of current, rate of flow of charge, rate of flow of charge. तुम्ही करंट कसा डिफाइन करणार आहात? See here I have written. दिसतंय का तुम्हाला इथं? करंट Yes. is nothing but rate of flow of charge. Charge कुठला इथं? इलेक्ट्रॉन. ओके. So current it is equal to rate of flow of charge. रेट म्हणजेच काय येणार आहे? जेव्हा जेव्हा रेट असणार आहे तेव्हा काय असणार आहे? टाइम कन्सिडर करणार आहे तिथं आपण. ओके. त्यामुळे करंट इट इज इक्वल टू आणि चार्ज आपण कशाने डिनोट करतो? स्मॉल क्यू. दॅट इज नथिंग बट क्यू. Q. क्यू डिवायडेड बाय आणि रेट आहे त्यामुळे तिथं काय येणार आहे? क्यू डिवायडेड बाय टी. क्यू T. डिवायडेड बाय टी. सो व्हॉट इज द करंट? Current capital I, it is equal to what? Q divided by T. You can write capital Q also or small q also. So what is the formula? I is nothing but Q divided by T. That is nothing but rate of flow of charge. लक्षात आलेलं आहे का? येस. Yes, ma'am. मला करंटचे युनिट काय आहे? Ampere. एम्पियर. चार्जचे युनिट काय आहे? Coulomb. आणि टाइमचे युनिट काय आहे? सेकंड. Second. सेकंद. मग हाच फॉर्म्युला आपण एडिट करू कसा करू शकतो आहे? दॅट इज दिसते काय इथं? काय इथं लिहू? Yes. So 1 ampere it is equal to 1 coulomb. 1 coulomb per second. 1 second. Okay. So 1 A stand for ampere, 1 C stand for coulomb, and 1 S stand for second. So it is like that. So how you are going to define 1 ampere of current flowing through the copper strip or through the wire? 1 coulomb of charge upon time. When 1 coulomb of charge flows through 1 second of time, Yes, C. flows in 1 second. Yes, correct. So 1 ampere of current is said to flow through the strip or the wire when 1 coulomb of charge flows in 1 second. आलं का लक्षात? Yes, ma'am. 1 ampere of current हा वायर मधनं फ्लो होणार आहे. कधी? जेव्हा किती चार्ज पाहिजे आहे? 1 coulomb of charge किती सेकंड मध्ये फ्लो व्हायला पाहिजे आहे? Flows in 1 second. That time, that current, it is nothing but it is called as what? 1 ampere of current. आलं का लक्षात? Okay? Yes or no? Yes, ma'am. Yes, ma'am. So first you draw this figure and give the heading electric current. Heading काय द्या इथं? Electric current द्या. Electric current. That is capital I. Electric current, give the heading, draw the figure, and after drawing the figure, I will tell you 2-3 points and then you can write current is equal to rate of flow of charge. Okay? Give the heading electric current, that is capital I. ही फिगर ड्रॉ करा. फक्त ही फिगर ड्रॉ करायची आहे. फिगर ड्रॉ करताना बॅटरी दाखवा, इथं व्होल्टेज दाखवा आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. त्याला तुम्ही कनेक्ट करा कॉपर स्ट्रिप. कॉपर स्ट्रिप लिहू शकता CU. CU त्याचा हे आहे सिम्बॉल आणि स्ट्रिप. यू कॅन ड्रॉ युअर कॉपर स्ट्रिप. स्ट्रिप ड्रॉ करा एक आणि आत काय दाखवा? नेगेटिव्ह चिन्ह दाखवा आणि गोल करा नेगेटिव्हला. दॅट इज इलेक्ट्रॉन्स, फ्री इलेक्ट्रॉन्स. स्ट्रिपच्या वरती एरो दाखवा जो पॉझिटिव्हला जातो आहे.
flow of electron, and you can write there flow of electron. आणि त्याच्या विरुद्ध पॉझिटिव्ह टू नेगेटिव्ह वायर मधला करंट दाखवा, डिनोटेड बाय कॅपिटल आय. Over, ma'am. Over. Now you can write. I will dictate it. Write down. As shown in the figure. As shown. मॅम आवाज ब्रेक होते. Break होते आवाज. मॅम आवाज येत नाही. As shown in the figure. As shown in the figure. Copper strip. Copper strip. Copper strip. Have number of free electrons. Have number of free electrons. मॅडम रिपीट सांगा, आवाज नाही आला. As shown in the figure. As shown in the figure. Copper strip. Copper strip have number of free electrons. Number of free electrons. Full stop. Full stop. When the voltage is applied. When the voltage is applied. The free electron will start moving towards will start moving towards positive terminal of the battery. Moving towards positive terminal of the battery. Full stop. So the current flows from positive to negative terminal. So the current flows from positive terminal to the negative terminal of the battery. Next line. From the figure, now you can write down this. From the figure, current, words मध्ये लिहा, current equal to rate of flow of charge. Rate of flow of charge. Rate of flow of charge. That is, write down this formula. I equal to Q divided by T. I equal to Q divided by T. Again, downward you can write. खाली लिहा. 1 ampere equal to 1 coulomb divided by 1 second. Words मध्ये लिहा बर का.
1 एम्पियर ए लिहिलंय फक्त तिथं एम्पियर लिहा AMPERE इक्वल टू 1 कुलम COULOMB कुलम divided by 1 second. Now you can write down the definition. 1 ampere of current One ampere of current flows through the wire when 1 coulomb of charge flows in 1 second. Okay, you can hear ना? आता येते का आवाज? Yes or Yes, no? ma'am. Now we will stop here. From next lecture we are going to take the problem based upon resistivity. So please bring your calculator. आता उद्याच्या लेक्चर पासून आपण सुरुवात करणार आहे. ओके, अजून 2-3 Okay, ma'am. फॉर्म्युले राहिलेले आहे. व्होल्टेज म्हणजे काय, पोटेन्शियल डिफरन्स म्हणजेच काय, ते आपण पहिले 2 पॉइंट्स लिहूया. त्याला त्याची पीपीटी करते पाहिजे असेल तर मी, आणि नंतर उद्यापासून आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. ओके, सो गिव्ह मी युअर प्रेझेंटी. रोल नंबर 1, प्रेझेंट मॅम. रोल नंबर 2, Present, ma'am. 3, Present, ma'am. 4, प्रेझेंट मॅम. 5, प्रेझेंट मॅम. 6, प्रेझेंट मॅम. 7, Present, ma'am. 8, प्रेझेंट मॅम. 9, Present, ma'am. 10, Present, ma'am. 11, मॅम. 12, Present, ma'am. 13, Present, ma'am. 14, Present, ma'am. 15, 16, Present, ma'am. 16, Present. 16 present, ma'am. 17, Present, ma'am. 18, प्रेझेंट. 19, 19, 19 present, ma'am. 20, Present. Yes, ma'am. roll number 21, Present, ma'am. 22, Present, ma'am. 23, Yes, ma'am. 23, येस मॅम. 24, Present, ma'am. 25, येस मॅम. 26, 26, Yes, ma'am. 27, Present, ma'am. 28, Yes, ma'am. 29, Present, ma'am. 30, Present, ma'am. 31, Present, ma'am. 32, Present, ma'am. 33, 33, प्रेझेंट मॅम. 34, प्रेझेंट मॅम. 35, Present, ma'am. Present, ma'am. 37, प्रेझेंट मॅम.
38, present ma'am. 39. Gaikwad. Yes, ma'am. 40. 40. Who is 40? Forty. 41. Present, ma'am. 42. Present, ma'am. 43. 43. 44. Present, ma'am. 45. Present, ma'am. 46. 46 Present, आहे, ma'am. 47 आहे, 49, 48, Present, ma'am. 48, Present, ma'am. 49, Present, ma'am. 50, Yes, ma'am. 51, Present, ma'am. 52, 52 आहे, 53, 53, 54, Present, ma'am. 55, 55 आहे, 56, Present. 57, Present, ma'am. 58, Present, ma'am. 59, 59 आहे का? 59 नाही, 60, Yes, ma'am. 61, Yes, ma'am. 62, Present, ma'am. 63, Present, ma'am. 64, Present, ma'am. 65, 66. Yes, ma'am. ओके. तो सीधा रोल नंबर absent 40, 43, 49, 59. 40, 43, 49, 59. Okay, we will end the meeting here. End the lecture, sorry. Thank you for listening.